नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदुम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कोणती 4 कारणं अशी आहेत ज्याच्यामुळे तुमचा फेरफार हा रद्द होऊ शकतो. तर ह्या अगोदर चॅनलवर फेरफार म्हणजे काय असतं, फेरफार प्रक्रिया कशी पूर्ण करायची याच्या संदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ह्याच्यामधलं पहिलं कारण आहे मालकी हक्काबद्दल वाद. म्हणजे आता इथे एक आपण उदाहरण घेऊ, त्या उदाहरणावर मी तुम्हाला समजावून सांगतो. ए नावाची एक व्यक्ती आहे. एने त्याची मालमत्ता ही बीला खरेदीदस्त करून विकलेली आहे. मग आता बीला खरेदीदस्त करून मालमत्ता विकल्यानंतर बी काय करतो, फेरफार अर्ज करण्यासाठी तलाठी साहेबांकडे जातो. तलाठी साहेब काय करतात, सर्व जे हितसंबंध आहेत त्या हितसंबंधांना नोटीस काढतात आणि आपली चावडीचं जे ऑनलाईन पोर्टल आहे त्या पोर्टलवर सुद्धा नोटीस पब्लिश करतात. मग नोटीस पब्लिश केल्यानंतर थोड्या दिवसांनी एक व्यक्ती येतो तलाठी साहेबांकडे आणि तलाठी साहेबांना म्हणतो की काही वर्षांपूर्वी ही सेम मालमत्ता मला एने विकलेली आहे आणि त्यावेळेस मी फेरफार करायचं विसरून गेलो, माझ्याकडून राहून गेलं फेरफार करायला आणि त्यामुळे 7/12 माझं नाव आलं नाही. म्हणजे थोडक्यात काय झालं, मालकी हक्क जो आहे त्या संदर्भात वाद निर्माण झाला. तो जो नवीन व्यक्ती आलेला आहे तो म्हणतो एने मलाही मालमत्ता विकलेली आहे आणि बी सुद्धा तलाठी साहेबांना अर्ज देऊन आलेला आहे की आमच्यामध्ये दस्त झालेला आहे आणि माझं नाव 7/12 लावण्यात यावं. सो मालकी हक्का संदर्भात वाद निर्माण झाला. याचा अर्थ आता तलाठी साहेबांकडे कोणतेही डिस्क्रेशनरी पॉवर नाही त्या संदर्भात निर्णय घ्यायचा. त्यामुळे तो जो फेरफार आहे तो नामंजूर होतो. तलाठी साहेब तो फेरफार नामंजूर करू शकतात. मग ह्याच्यामध्ये आणखीन कारण काय असू शकतात मालकी हक्का संदर्भात वाद निर्माण होण्यासाठी? जर एखाद्या व्यक्तीने खरेदी दस्त बोगस करून बऱ्याच जणांना विकलं असेल तर अशा केसमध्ये सुद्धा तलाठी साहेबांना ज्यावेळेस निदर्शनास येईल त्यावेळी तलाठी साहेब फेरफार अर्ज नामंजूर करू शकतात. त्याच्यानंतर पुढचं कारण आहे वारस वगळले तर. जर समजा एक हिंदू कुटुंब आहे, त्या हिंदू कुटुंबात एक वडिलोपार्जित मालमत्ता आहे. तर त्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये 5 वारस आहेत. तर ज्यावेळेस त्या वडिलोपार्जित मालमत्तेमधील म्हणजे त्या फॅमिलीमधील ज्यावेळेस वडिलांचं निधन होईल त्यावेळेस वडिलांचं निधन झाल्यानंतर ते 4 जे वारस आहेत ते काय करतात, मुद्दामून 5वा जो वारस आहे त्याला हे करतात, त्याला वगळतात आणि ज्यावेळेस वारस अर्ज द्यायचा असतो त्यावेळेस मुद्दामून त्या 5व्या वारसाला वगळून ती जी 4 वारस आहेत ती म्हणजे फक्त 4 वारसांची नावं त्याच्या नावाने अर्ज देऊन सह्या करून फक्त 7/12 उतार्यावर त्यांची नावं लावून घेतात. मग अशा केसमध्ये काय होतं, जो 5वा वारस आहे त्याच्या निदर्शनास ज्यावेळेस ही गोष्ट येईल त्यावेळेस तो काय करतो, तलाठी साहेबांना म्हणजे ज्यावेळेस ती प्रक्रिया चालू असते त्यावेळेस तो ऍक्शन घेतो आणि अशा केसमध्ये सुद्धा तुमचा फेरफार अर्ज आहे तो नामंजूर होऊ शकतो. आता वारसांना वगळणं हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये 2 सर्कमस्टान्सेस आहेत. एक आहे ते मुद्दामून, जसं मी आता तुम्हाला सांगितलं. काही वारस काय करतात, मुद्दामून दुसऱ्या वारसाला हिस्सा मिळायला नको म्हणून अर्ज देताना त्यांची नावं वगळतात आणि फक्त त्यांची स्वतःची नावं 7/12 उतार्यावर लावून घेतात. पण काही केसेस अशा असतात ज्याच्यामध्ये वारसांना माहित नसतं. फॉर एक्झाम्पल, ए नावाची एक व्यक्ती आहे, त्याला बी नावाची एक बहीण आहे आणि त्यांची एक वडिलोपार्जित मालमत्ता आहे आणि त्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये ए आणि बी या दोघांचा वारसा हक्क आहे. तर त्याच्या वडिलांच्या निधनानंतर म्हणजे ए आणि बी यांच्या वडिलांच्या निधनानंतर बी जी आहे ती मुलगी आहे, ती विवाहित आहे, तिचं लग्न झालेलं आहे आणि तिला मुलं बाळ वगैरे आहेत. फक्त एवढंच आहे की ती बी जी आहे ती मयत आहे, म्हणजे तिचं लग्न झाले आणि ती मयत आहे. मग अशा केसमध्ये एला काय वाटणार की आपल्या वडिलांच्या निधनानंतर आपली बहीण मयत असल्यामुळे जो सर्व काही हिस्सा आहे तो आपल्या नावाने येईल. त्यामुळे वारसा हक्काची जी नोंद प्रक्रिया असणार आहे त्यावेळेस तो काय करेल, फक्त स्वतःचं नाव देऊन अर्ज करेल आणि अर्ज केल्यानंतर त्याचं नाव फक्त 7/12 उतार्यावर लावेल. तर अशा केसमध्ये काय होतं, कायद्यानुसार ती जी मयत बहीण आहे तिचे वारस म्हणून तिची जी मुलं आहेत त्यांचा हक्क त्या मालमत्तेमध्ये असतो. तिचा हिस्सा जो आहे त्या बहिणीचा तो तिच्या मुलांना मिळणार असतो. त्यामुळे त्याच्या मुलांच्या निदर्शनात ज्यावेळेस ही गोष्टी त्यावेळेस ते ऍक्शन घेऊ शकतात, म्हणजे ते हे करू शकतात, फेरफार अर्जामध्ये तक्रार घेऊ शकतात आणि अशा केसमध्ये फेरफार अर्ज हा नामंजूर होऊ शकतो. तर वारस वगळण्यामध्ये हे 2 सर्कमस्टान्सेस होते. एक होते ते मुद्दामून काही लोक करतात आणि एक म्हणजे चुकून त्या गोष्टी राहून जातात. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे मिळकतीचे वर्णन चुकीचे टाकले तर. जर एखादा खरेदी दस्त तुम्ही केला आणि त्या खरेदी दस्तामध्ये जर समजा तुमच्या मिळकतीचं वर्णन जर चुकीचं पडलं असेल किंवा चतुर्सीमेमध्ये काही त्रुटी असतील किंवा चतुर्सीमा तुम्ही चुकीची काही टाकली असेल तर अशा केसमध्ये तलाठी साहेब तुमचा अर्ज नामंजूर करू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुमचा प्लॉट नंबर हा 11 आहे, ते चुकून खरेदी दस्त टाईप करताना 18 झाला असेल किंवा तुमची मालमत्ता ही 15 गुंठ्यांची आहे तर ते चुकून जर तिथं 150 गुंठा झाला असेल. सो अशा ज्या छोट्या छोट्या बेसिक चुका असतात, टायपिंग मिस्टेक्स वगैरे, त्याच्यामुळे जर एखादं मिळकतीच्या वर्णनमध्ये किंवा अन्य कोणत्या शब्दांमध्ये जर हालचाल झाली किंवा अन्य कोणत्या शब्दांमध्ये जर काही त्रुटी निर्माण झाल्या तर अशा केसमध्ये तलाठी साहेब तुमचा अर्ज हा नामंजूर करू शकतात. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे न्यायालयाची स्थगिती. जर समजा तुमच्या फेरफार अर्जासंदर्भात एखाद्या समोरच्या व्यक्तीने जर न्यायालयात स्टेटस को ऑर्डर किंवा स्टे ऑर्डरसाठी अर्ज दिला आणि जर दिवाणी न्यायालयाने तो स्टेटस कोचा किंवा स्टे ऑर्डरला मंजुरी दिली आणि त्याच्यावर ऑर्डर केली की सदरचा फेरफार अर्ज हा स्टे या पोझिशनला असावा किंवा त्या फेरफार अर्जावर जर स्टे ऑर्डर झाली किंवा स्टेटस को ऑर्डर झाली तर अशा केसमध्ये तुमचा फेरफार हा नामंजूर होऊ शकतो. फक्त दिवाणी न्यायालयाच असं नाही, तर जर जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा स्टेची ऑर्डर दिली तर अशा केसमध्ये सुद्धा तुमचा फेरफार जो आहे तो नामंजूर होऊ शकतो. तर हा होता आजचा व्हिडिओ. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कोणती 4 कारणं अशी आहेत ज्याच्यामुळे फेरफार अर्ज रद्द होतो. ह्या 4 कारणांमध्ये जर तुमचा फेरफार अर्ज अडकला तर ह्यामध्ये फेरफार अर्ज नामंजूर होऊ शकतो.
तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.